नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच मधील व्हर्ब या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. याचं नेमकं कुठल्या प्रकारे, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्याचं महत्व आपल्याला व्याकरणामध्ये खूप असल्यामुळं आपण त्याचे प्रकार आणि इतर बाबींचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता बघा, व्हर्ब म्हणजे क्रियापद, ही साधी संकल्पना आहे. याची व्याख्या काय आहे? द वर्ड विच इंडिकेट्स एन ऍक्शन इन द सेंटेन्स इज कॉल्ड ए व्हर्ब. म्हणजे की वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. अशा प्रकारची याची एक व्याख्या आहे. इंडिकेट म्हणजे दर्शविणे असा त्याचा अर्थ आहे. आता याची आणखी व्याख्या वेगळी केली जाऊ शकते. द ऍक्शन वर्ड which completes the meaning of the sentence is called a verb. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियादर्शक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. बघा आता क्रियापद, ऍक्शन वर्ड म्हणजे क्रियादर्शक शब्द. ज्या ठिकाणी आता जर शब्द आला, ज्या शब्दामधून क्रिया व्यक्त केली जाते त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. ही यावरून आपण लक्षात घ्यायचं. उदाहरणार्थ राजू प्लेज क्रिकेट. आता प्ले यामधून आपल्याला खेळण्याची क्रिया दर्शविली जाते, म्हणजे हे क्रियापद आहे. त्याप्रमाणे बघा, आता इथं वेगवेगळी क्रियापद आपल्याला सांगतात. टू गो, टू कम, टू राईट, टू आस्क, टू कट, टू रन, टू रीड, टू हॅव, टू स्पीक एटसेट्रा. अनेक प्रकारची यामध्ये क्रियापद आहेत. आता याचे प्रकार बघा, याचे प्रकार कोणते येतं? आता याचे प्रकार बघा, महत्वाचे प्रकार आहेत ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. म्हणजे सकर्मक क्रियापदे आणि अकर्मक क्रियापदे. आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय? सकर्मक क्रियापद म्हणजे असं क्रियापद की जे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. थोडक्यात कर्मासह वाक्यामध्ये वापरलं जाणारं क्रियापद म्हणजे सकर्मक क्रियापद, म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब. उदाहरणार्थ आता बघा, सकर्मक क्रियापद आपण जर म्हटलं ना की समजा ही राईट्स ए लेटर. बघा आता यामध्ये, आता या ठिकाणी ही राईट्स ए लेटर, तो लिहितो. पण काय लिहितो? व्हॉट डज ही राईट? तो पत्र लिहितो. कायचं उत्तर जर आलं तर समजायचं की त्या ठिकाणी कर्म आहे. आता याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे, ही राईट्स ए लेटर टू हर. बघा, यामध्ये तो तिला पत्र लिहितो. आता एक मी गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्यातील कर्म शोधण्यासाठी वाक्यातील कर्ता आणि क्रियापदाला, हे प्रामुख्याने लक्षात राहू द्या. कर्म शोधण्याचं हे सगळ्यात मोठं साधन आहे. वाक्यातील कर्ता आणि क्रियापदाला या दोन शब्दांनी प्रश्न विचारायचा. बघा, व्हॉट आणि हुम या दोन प्रश्नांचं उत्तर जर आपल्याला मिळालं नाही तर समजा त्या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणजे ही हुम डज ही राईट ए लेटर, तो कोणाला पत्र लिहितो? तर उत्तर आलं या ठिकाणी हर आलं. त्याच्यानंतर व्हॉट डज ही राईट टू हर, तो तिला काय लिहितो? तो तिला काय लिहितो? तर पत्र लिहितो. बघा, या प्रकारे याच्यावरून आपल्याला हे कर्म शोधता येतं. कर्म शोधण्यासाठी हे साधन आहे. बघा, आता याच्यामध्ये आपण जर व्हॉटचं उत्तर जे आहे तर ते डायरेक्ट कर्म असतं. ही राईट्स ए लेटर टू हर म्हणजे हे डायरेक्ट कर्म झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष कर्म झालं. आणि ही राईट्स लेटर टू हर, हुम डज ही राईट लेटर, तो कोणाला लिहितो? तर तिला लिहितो. हुमच्या उत्तराचा जो भाग आहे तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं. बघा, हे प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. आपल्याला या संकल्पनेचा सगळ्यात मोठा उपयोग व्हॉइस मध्ये या ठिकाणी हे खूप गरजेचं आहे. व्हॉइस चेंज करताना आपल्याला कर्माची आवश्यकता असते. त्यामुळे लक्षात येतं आपण सकर्मक क्रियापदे आणि अकर्मक क्रियापदे याचा आपण अभ्यास करतोय. तर याप्रमाणे मला असं वाटतं की आपल्याला सकर्मक क्रियापद हा प्रकार काय हे लक्षात आलं असेल. म्हणजे कर्मासह येणार क्रियापद म्हणजे सकर्मक क्रियापद. आणि त्याच्यानुसार कर्माचे दोन प्रकार पाहिले आपण. हे एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. बघा,
हे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म एलिएटर, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हर म्हणजे हुमच्या प्रश्नाचं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणाला, हे अप्रत्यक्ष कर्म, आणि काय न विचारलेला प्रश्न म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, असं या ठिकाणी याचं उत्तर येतो. आता बघा, हे झालं आपलं प्रत्यक्ष कर्म आणि कर्माचे प्रकार, हे आपण या ठिकाणी अभ्यासले. आता बघा, याची सकर्मक क्रियापद कुठली आहेत? सकर्मक क्रियापद आहेत राईट, प्ले, सिंग, गिव्ह इत्यादी. या प्रकारची क्रियापद आहेत की जे सकर्मक आहेत. आता अकर्मक क्रियापद इन ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, अकर्मक क्रियापदे. अकर्मक क्रियापदे म्हणजे ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. थोडक्यात आपण वरती जी संकल्पना अभ्यासली त्या संकल्पनेमधील व्हॉट आणि हुमचं जर उत्तर आपल्याला मिळालं नाही, समजायचं की ते क्रियापद अकर्मक क्रियापद आहे, हे लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ आपण अगोदर या ठिकाणी काय लिहिलं होतं? समजा आपण लिहिलं होतं ही राईट्स एलिएटर लिहिलं होतं, ही राईट्स एलिएटर, हे असं वाक्य आहे बघा. तो काय करतो? ही राईट्स एलिएटर एक पत्र लिहितो. आता हे करता क्रियापद आणि कर्म अशी व्यवस्था आहे. आता दुसरं कर्म आपण जर म्हटलं ही गोज टू स्कूल, तो शाळेत जातो. आता बघा, या ठिकाणी आपण इथं जर समजा व्हॉट डज ही राईट याचं उत्तर समजा एलिएटर आलं, तसं व्हॉट डज ही गो याचं उत्तर स्कूल होत नाही. हुम डज ही गो याचंही उत्तर या ठिकाणी काय होत नाही? स्कूल होत नाही. म्हणजे हे जे दिलेलं आहे तर हे काय आहे? हे कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरले जाणारा हा शब्दसमूह किंवा शब्द म्हणून हे कॉम्प्लिमेंट आहे, हे पूरक आहे, हे कर्म नाही. त्यामुळं हे अकर्मक क्रियापद आहेत. आता बघा, या ठिकाणी गो, या ठिकाणी सीट, गो, कम इत्यादी क्रियापद जी आहेत तर ती अकर्मक आहेत, हे लक्षात घ्या. याच्यानंतर आपण पुढं याचे दोन प्रकार झाले. आता तिसरा प्रकार आहे रेग्युलर व्हर्ब्स. रेग्युलर व्हर्ब्स काय प्रकार आहे? रेग्युलर व्हर्ब्स म्हणजे त्यांना एखाद्या क्रायटेरियानुसार, कुठल्या तरी एका नियमानुसार, सगळे एकाच नियमानुसार बदलतात. उदाहरणार्थ आपण प्ले जर घेतलं तर आता प्ले जर म्हटलं तर प्लेची 3 रूपं करताना प्लेड, नंतर प्लेड, अशी रचना आहे बघा. प्ले, प्लेड, प्लेड. मूळ क्रियापद टू प्ले जर घेतलं तर प्ले, प्लेड, प्लेड अशा प्रकारे होईल. वर्क, वर्क, वर्क होईल. आस्क, आस्क, आस्क अशा प्रकारे बदल होईल. तसं आता जसे रेग्युलर व्हर्ब जर म्हटलं तर यांना हे रेग्युलर व्हर्ब आहेत. ईडी प्रत्यय लागतो आणि त्याचं भूतकाळी रूप तयार होतं. आता बघा, भूतकाळी रूप असेल म्हणजे पास्ट फॉर्म असेल किंवा पास्ट पार्टिसिपल असेल क्रियापदाचं आपण त्याला तिसरं रूप म्हणतो ते एक. यापैकी हे बदल, असे बदल होणारी क्रियापद म्हणजे रेग्युलर व्हर्ब्स. आणि इरेग्युलर व्हर्ब्स म्हणजे अनियमित क्रियापदे. हे नियमित आहेत, हे अनियमित क्रियापदे. मग त्या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी गो जर घेतला तर गोची 3 रूपं येतात. गो, वेंट, गो, वेंट आणि गो ऑन. बघा, या ठिकाणी 3ही रूपं वेगळी आहेत. कमचं कम, केम कम, रीड रीड, रेड रेड आणि कट 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 3ही रूपे सारखी आहेत. या ठिकाणी याप्रमाणे त्याला ईडी वगैरे प्रत्यय लागत नाही. म्हणून ही जी क्रियापद आहेत तर ही क्रियापदे अकर्मक आहे, सॉरी इरेग्युलर आहेत, अनियमित अशी क्रियापद आहेत, हे लक्षात घ्यायचं. आता झाले का या ठिकाणी रेग्युलर आणि इरेग्युलर व्हर्ब्स या ठिकाणी झाले. आता याच्यानंतर मेन व्हर्ब्स. आता मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापदे की ज्याच्या व्हर्ब्स ज्याला कंटेंट आहे, ज्याला अर्थ आहे, अर्थपूर्ण असणारी सगळी क्रियापद ही मेन व्हर्ब मध्ये गेली. मग त्या ठिकाणी रेग्युलर इरेग्युलर व्हर्बद्वारे त्या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्हचा बी त्यामध्ये समावेश आला. म्हणजे हे मेन व्हर्ब झाले. आता या व्हर्बनुसार आता हा पुढचा प्रकार आहे मुख्य क्रियापदे. आता यांची हे आपण जेवढी क्रियापदं वापरतो ज्याची 3 रूपं होतात, ज्याला आयएनजी रूप आहे, ही सगळीच्या सगळी क्रियापदे मुख्य क्रियापदामध्ये आली. हे त्या ठिकाणी प्ले आला, वर्क आला, गो आला, कम आला, रीड आला, हे रेग्युलर इरेग्युलर किंवा ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह प्रकारची सगळी क्रियापदं ह्या मेन व्हर्ब्स मध्ये आले. आता याचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे हेल्पिंग व्हर्ब. आता मेन व्हर्ब पेक्षा हे थोडेसे वेगळे आहेत. याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरीज, मॉडल ऑक्झिलरीज असा प्रकार आहे. मात्र ही सहाय्यकारी क्रियापदे आपण त्यांना म्हणतो हेल्पिंग व्हर्ब्स. आता या ठिकाणी हे क्रियापदासारखी दिसत नाहीत पण याच्यातले काही जे आहेत ते क्रियापदाचं काम करतात.
आता उदाहरणार्थ एम इज आर वॉज वेअर डू डज डीड हॅव हॅज हॅड हे आली आहेत या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब आले, मग त्या ठिकाणी नीड आला, डेअर आला, कॅन, कुड, मी, माईट, शाल, शूड, विल, वुड, मस्ट, नंतर यूज टू, ऑट टू, या प्रकारचे हे सगळेच्या सगळे हे सहाय्यकारी क्रियापदे आली. यांचा वापर काही ठिकाणी आता एम इज आर वॉज वेअर डू डज डीड हॅव हॅज हॅड म्हणजे हे टू बीची रूप, टू डूची रूप आणि टू हॅवची रूप यांना प्रायमरी ऑक्झिलरीज म्हटलं जातं. यांचा वापर प्रामुख्यानं जसा सहाय्यकारी क्रियापद म्हणून केला जातो तसा त्यांचा मुख्य क्रियापद म्हणून देखील वापर केला जातो. जेव्हा वाक्यामध्ये मुख्य क्रियापद नसतो त्यावेळी हा प्रायमरी पैकी येणारं जे क्रियापद असेल म्हणजे टू बीची रूप, टू हॅवची रूप आणि टू डूची रूप ही सहाय्यकारी क्रियापदे ज्यावेळेला मुख्य क्रियापद नसतो त्यावेळेला त्याचा वापर मुख्य क्रियापद म्हणून केला जातो. आता उदाहरणार्थ ही इज ए स्टुडंट या ठिकाणी इज हे आहे हे या अर्थानं आहे म्हणजे ते मुख्य क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. आता त्याचप्रमाणे या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर प्रश्न बनवण्यासाठी, नकारार्थी वाक्य करण्यासाठी अशा वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर केला जातो. तर बघा ही सगळे याशिवाय हे मॉडेल जे आहेत मॉडेलचे उपयोग वेगळे आहेत. आपण ह्या मॉडेल ऑक्झिलरीवर स्पेशल या ठिकाणी नंतरच्या काळात व्हिडिओ येईल की त्यामध्ये मॉडेल्स आणि त्यांचे कार्य काय असतात वाक्य बनवण्यासाठी. का यापासून आपण वाक्य बनवतो, यापासून प्रश्नार्थ वाक्य बनवतो, नकारार्थी वाक्य बनवतो. तर हे ऑक्झिलरी हेल्पिंग व्हर्ब हा एक क्रियापदाचा प्रकार आहे. या प्रकारे हे क्रियापद आपण व्यवस्थित अभ्यासणं गरजेचे आहे. मला वाटतं क्रियापद या संकल्पनेचा त्याच्या प्रकारासह आपल्याला आपला एवढा अभ्यास करणं इंग्रजी शिकवताना पुरेसं आहे. तर मला असं वाटतं की आपला या व्हर्ब ही संकल्पना आपल्याला समजलेली असावी. आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याचा ग्रामरसाठी अभ्यास करा. धन्यवाद.